हा आहे ओवा. आयुर्वेदात म्हटले अजमोदा कटुस तीक्ष्णा दीपनी कफवातनुत नेत्रामय कृमिच्छर्दी हिक्का बस्ती रुजो हरेत. तर हा ओवा जो आहे अजमोदा हा उष्ण आहे आणि बाकी मसाल्यांपेक्षा याचा महत्वाचा गुण आहे तीक्ष्ण आहे. चवीनं अर्थात हा तिखट आहे, अग्निदीपन करणारा, कफ आणि वात या दोन दोषांचा नाश करणारा आहे, हृदयासाठी हितकर आहे, हृदय आहे, शिवाय वृक्ष म्हणजे शुक्रवर्धक आहे, बलदायक आहे. त्याच्यामुळे अनेक विकार नाहीसे होतात. कुठले? तर नेत्रविकार, कृमी किंवा सतत उलट्या होणं, उचकी लागली किंवा मूत्राशयात मूत्रसंबंधी काही विकार असतील, तक्रारी असतील तर त्यामुळे कमी होतात. ओवा किती पाचक आहे हे सगळ्या भारतीयांना माहिती आहे. त्यामुळे पोटफुगी किंवा गॅसेस झाले की भाजलेला ओवा आणि सैंधव खाणं हा अगदी घरगुती उपचार आहे, तो खूप प्रसिद्ध आहे. ओव्याचा काढा केला तर तो सुद्धा अगदी इन्स्टंट गॅसेस, पोटफुगी, पोटदुखी कमी करतो. अगदी लहान बाळाचं सुद्धा पोट दुखत असेल तर ओव्याचा अर्क दिला जातो किंवा पोटावर ओव्याचा अर्क लावला जातो. यामध्ये थायमॉल नावाचा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, ज्याचा वापर औषधांमध्ये केला जातो. आपलं सुद्धा अमृतधार आहे जे औषध आहे त्यामध्ये आपण ओवा सत्व वापरले, त्यामुळे कफ आणि वात अगदी इन्स्टंट कमी होतात.